सासूबाई, अहो त्या श्वेतानी 3000ची साडी आणली. तिच्या भावाचं लग्न आहे ना म्हणून घेतली तिने. आमचं कुठलं एवढं नशीब एवढं. फक्त भाव आम्हाला 500 रुपयाच्या साड्या घेते, तिला 3-3 हजाराच्या साड्या घेते भाऊ. तिचं बरं आहे बया. अहो सासूबाई, घेईन की तुमचा बी भाऊ. तिचा भाऊ श्रीमंत आहे, तुमचा भाऊ गरीब आहे म्हणून 500 रुपयाची साडी घेते. बरं जाऊ द्या, मी तेवढा पैप गोळा करून येते, मग आपण दोघ जण एवढा पडलेल्या इटा उचलू. बर बर. थांब आता, कंबर दुखायचं नाटक करते. चला आता सासूबाईला बोलते आणि तेवढी इटाचा तुकडा आहेत ना तेवढं सगळं गोळा करून घेते. गोड बोलून काम पटापटा करून घेते. चला. अच्छा. गुडघे दुखायला लागले ग बाई. काय झालं हो सासूबाई? अगं गुडघा आणि कुंभर तर स्पीडच धरना. अगो बाया, तू काय लागलाय काय तुमचं? अरे देवा, म्हणलं आता पटापटा दोघी जण मिळून इटाचा तुकडा गोळा करावं, होईन पटकन, लवकर घरी जाता येईन. तुमचं तर कधी बी काय बी दुखतं बघा. अगं आधी थोडं दुखत होतं, मग आता जास्त दुखायला लागलं. भया आईन त्या टायमिंगला दुखायला लागलं. बरं करा आराम, करता आम्ही काम. बरं झालं गेली, आता मजाच मजा. आता नुसतं बसायचं, करते काम आता. भैया बरं त्या सासूचा आता दुखायला लागले पाय. इतके ठणठणीत होत्या, मस्तपैकी खाल्लो पिल्लो. साडी तशा श्वेताची म्हणल्या, ह्या बघून आल्यात काय की त्याशिवाय म्हणल्या नाही त्या. आणि अचानक म्हणजे पैप हात रोज तर कसं काय त्यांचं दुखायला लागलं. का नाटक बिटक करतात? नाही, खरं दुखत असं. जाऊ दे, इटा गोळा करते आता पटापट. अगं श्वेता, तू लईच भारी साडी घेतली अगं. मला तर लय आवडली. मला पण बोलवायचं होतं की ग, मी पण साडी घेतली असती ग. तू मला बोलवली नाही, तू तर इतकी छान घेतली. माझा भाऊ आणतोय काय माहित. तू लय साडी छान घेतली, मला तर लय लय आवडली. आयो आयो, लईच नारडेला कोरट पडली. पाणीच पिते बाय. किती आता थोडंच राहिलं, त्या पाणी पिऊनच पडलं. अगं माझा भाऊ तर लय चिकट आहे. 200 रुपयाची साडी घेतो, लय पैशाची घेत नाही. हे ठू माझी सुनबाई आली. अयो गुडगले. अयो 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 चल बा. अयो 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 गुडगले. सासूबाई, गुडघं दुखायचं कमी आलं नाहीत का? गुडघं दुखायचं कमी येण्याचं. कंबर आली का दुखायची कमी? कमीची कंबर आली, दुखायची कमी, पण गुडघ्याची येण्यात कमी. बर बर, करा आराम. थोड्या राहिले ते इटा गोळा करायच्या, मग जाऊ घरी. जरा जाता जाता दवाखान्यात जाऊ. अयो 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 अयो, लय गुडघं दुखायला लागल्यात. सासूबाई, झालं तेवढं काम की जाऊ आपण, आणि जाताना दवाखान्यात जाऊ. हा. अयो अयो गेली. अगं बया, ही तर म्हणली दवाखान्यात जायचं. मला तर इंजेक्शनाची लय भीती वाटते. तिचं झालं ना मग म्हणते गुडघं
मी नीट झाले, आता गुडघं दुखायचं कमी आलं असं म्हणते. कुठे गेला आता, फोनवर बघत बसते. हॅलो, अगं गेली सुनबाई. आता बस तुझ्यासोबत आता गप्पा मारते. अगं तू लय भारी साडी घेतली, मला लय आवडली. ही तर माझा लेक काही घेतच नाही, फक्त 200 रुपयाचं काहीतरी घेतो. हॅलो, अगं तुझा भाऊ लय चांगलं करतोय, मला तर काय करतच नाही. ठू ठू ग, माझ्या लेकीचा फोन यायला लागलाय. हॅलो बाळा, तू जेवण केलं का? हा, मी जेवण केलं. अगं तुला सांगते, तो तिकडं सुनबाई विटा गोळा करते, विटा झाडाखाली बसले. तू बाळती बारको कुठे गेलं? नवरा गेला का कामाला? आ एवढे इटात टाकते. खरंच सासूबाईचं गुडघं दुखत्यात का ती बघतीच बरं जाऊन गपचूप. हॅलो, बया वार बी सुटले आणि सासूबाई खरंच नाटक. हॅलो बाळा. कशा लिकी बरं गप्पा मारत्या. थांब आता ह्यांच्याकडे चांगलंच बघते. हॅलो, हा बाळा. सासूबाई, हा, तुमचं गुडघं दुखत होतं की? अगं माझं खरंच दुखतंय ग. तसं नाही ग, खरंच दुखतंय. अच्छा, कशाने नीट झालं? इटा उचलायचं काम पडायला लागलं म्हणून मला दुखायला दुखायला. नाटक करता काय दुखण्याचं? अगं नाही ग नाटक करत ग. माझं थोडं थोडं दुखायला लागलं म्हणून मी उठून लेकीला बोलायला लागले. अच्छा. अगं वार सुटायला लागलं, म्हणलं बसावं. आणि फोनवर लिक सोबत सांग ना गप्पा मारता की. मी तिथून बघितलंय की. आता खोटं बोलता काय? फिरवा फिरवी करायला लागला. अगं फिरवा फिरवी नाही, मी म्हणलो उठले आणि म्हणलं पाय कसं दुखायचं नीट झालं. तुमच्यासारखे डोंगी माणूस तर कुठं शोधून सुद्धा सापडणार. राहू द्या, चला घरी आता इथून पुढे ना मी काम अजिबात करणार नाही. घरी लावून काम करून घ्यायचं. नाटकं करते त्या. 哎呦我的妈！